प्रश्न पहिला, पंजाबराव देशमुख यांनी कोणत्या ठिकाणी श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली? ऑप्शन 1 नागपूर, ऑप्शन 2 यवतमाळ, ऑप्शन 3 अमरावती, ऑप्शन 4 चंद्रपूर. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 अमरावती. प्रश्न दुसरा, कुटुंब नियोजन आणि स्त्रियांचे आरोग्य या मुद्द्यांवर भर देणारे समाज स्वास्थ्य हे मासिक कोण चालवत असत? ऑप्शन 1 महात्मा फुले, ऑप्शन 2 लोकमान्य टिळक, ऑप्शन 3 जगन्नाथ शंकर शेठ, ऑप्शन 4 रघुनाथ धोंडो कर्वे. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 रघुनाथ धोंडो कर्वे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे लोह उत्पादक राज्य कोणते आहे? ऑप्शन 1 छत्तीसगड, ऑप्शन 2 सिक्कीम, ऑप्शन 3 गोवा, ऑप्शन 4 आसाम. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 छत्तीसगड. भारताला ब्रिटिश राजवटीपासून कोणत्या वर्षी स्वातंत्र्य मिळाले? ऑप्शन 1 1935, ऑप्शन 2 1946, ऑप्शन 3 1940, ऑप्शन 4 1950. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 1946. कान्स चित्रपट महोत्सव कोणत्या देशात आयोजित केला जातो? ऑप्शन 1 इटली, ऑप्शन 2 फिजी, ऑप्शन 3 ब्राझील, ऑप्शन 4 फ्रान्स. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 फ्रान्स. शक्ती संवाद परिषद 2025 चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले होते? ऑप्शन 1 मुंबई, ऑप्शन 2 पुणे, ऑप्शन 3 पटना, ऑप्शन 4 लखनौ. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 मुंबई. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिल्या मुख्यमंत्री सुचेता कृपलानी या कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या? ऑप्शन 1 दिल्ली, ऑप्शन 2 उत्तर प्रदेश, ऑप्शन 3 हिमाचल प्रदेश, ऑप्शन 4 ओडिसा. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 उत्तर प्रदेश. भोर तालुक्यात कोणत्या जातीचा सुवासिक तांदूळ मुख्यत्वे घेतला जातो? ऑप्शन 1 इंद्रायणी, ऑप्शन 2 बासमती, ऑप्शन 3 आंबेमोहर, ऑप्शन 4 सोना मसुरी. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 आंबेमोहर. आशियातील सर्वात मोठे रेल्वे ऑपरेशन्स कमांड सेंटर कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले? ऑप्शन 1 मध्य प्रदेश, ऑप्शन 2 गुजरात, ऑप्शन 3 राजस्थान, ऑप्शन 4 हरियाणा. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 गुजरात. भारतात आश्रय घेतलेल्या शेख हसीना या कोणत्या देशाच्या माजी पंतप्रधान आहेत? ऑप्शन 1 पाकिस्तान, ऑप्शन 2 इराण, ऑप्शन 3 बांगलादेश, ऑप्शन 4 कतार. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 बांगलादेश. सर्वात जास्त तुपाचे उत्पादन कोणत्या देशात घेतले जाते? ऑप्शन 1 भारत, ऑप्शन 2 अमेरिका, ऑप्शन 3 जॉर्डन, ऑप्शन 4 सायप्रस. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 भारत. भारतातील कोणत्या राज्याला मसाल्यांची बाग म्हटले जाते? ऑप्शन 1 कर्नाटक, ऑप्शन 2 आंध्र प्रदेश, ऑप्शन 3 पंजाब, ऑप्शन 4 केरळ. उत्तर आहे ऑप्शन 4 केरळ. तर भारतातील केरळ या राज्याला मसाल्यांची बाग म्हटले जाते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. धन्यवाद.